नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ऍपलचा हलवा। त्यासाठी इथे मी 3 ऍपल घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। सोबतच 5 बदाम कट करून घेतलेले आहेत आणि 4 ते 5 काजू सुद्धा या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। 1 टीस्पून साजूक तूप, अर्धी छोटी वाटी साखर घेतलेली आहे आणि 2 टेबलस्पून इतकी ताजी मलाई घेतलेली आहे। सर्वात अगोदर आपण ऍपलच्या वरचं जे साल आहे ते काढून घेणार आहोत। या पद्धतीने सर्व ऍपलच्या वरचं साल आपण काढून घेऊया। इथे आपण तिन्ही पण ऍपलच्या वरचं साल काढून घेतलेलं आहे। इथे मी अर्धा ऍपल याच पद्धतीने कट करून साइडला ठेवणार आहे, जे गार्निशिंग साठी मी नंतर वापरणार आहे। आता हे जे उर्वरित ऍपल आहेत हे आपल्याला किसणीवरती किसून घ्यायचे आहेत। तर इथे मी जाड किसणीनेच हे किसून घेणार आहे। हे बघा, या पद्धतीनेच आता आपण सर्व ऍपल किसून घेऊया। इथे आपण सर्व ऍपल चांगले किसून घेतलेले आहेत। आता आपण लगेचच याचा हलवा तयार करायला घेऊया। गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये तूप काढून घेऊया। बघा, तूप चांगलं इथे गरम झालेलं आहे। यामध्ये सुरुवातीला आपण काजू आणि बदाम काढून घेणार आहोत आणि अगदी अर्ध्या मिनिटासाठी तुपावरती चांगले परतून घेणार आहोत। काजू बदाम आपण चांगले तुपावर परतून घेतलेले आहेत। किसून घेतलेला ऍपल आता आपण यावरती काढून घेऊया। तुपावरती आपण 1 ते 2 मिनिटांसाठी ऍपल चांगलं परतून घेणार आहोत। ऍपल इथे आपण 2 मिनिटांसाठी चांगलं परतून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण साखर काढून घेणार आहोत आणि चांगली मिक्स करून घेऊया। ऍपलचा हलवा हा झटपट तयार होतो, फारसा वेळ लागत नाही। हे बघा, साखर आपण चांगली ऍपल मध्ये एकजीव करून घेतलेली आहे। आता यामध्येच आता आपण घेतलेली मलाई सुद्धा काढून घेऊया। मलाई ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण याने टेस्ट खूप छान येते, त्यामुळे मी ऍड केलेली आहे। तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही घालून घेऊ शकता किंवा नाही घातली तरी देखील चालू शकते। आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं मिक्स करून परतून आणि शिजवून घ्यायचं आहे। जर का तुम्हाला फक्त ऍपलचा फ्लेवर नसेल पाहिजे तर तुम्ही यामध्ये अर्धा टीस्पून इतकी वेलचीची पावडर सुद्धा काढून घेऊ शकता, पण मला फक्त ऍपलचाच फ्लेवर हवाय, त्यामुळे मी यामध्ये वेलची आणि जायफळची पावडर काढून नाही घेते। हे बघा, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आणखीन आपण हे 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं शिजवून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती इथे आपण ऍपलचा हलवा चांगला परतून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी मस्त कोरडा झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। इथे आपला ऍपलचा हलवा बनून तयार झालेला आहे। पटापट आता आपल्याला याची प्लेटिंग करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथे आपला ऍपलचा हलवा अगदी झटपट बनून तयार झालेला आहे। चवीला अगदी जबरदस्त लागतो, त्यामुळे या पद्धतीने एकदा तरी ऍपलचा हलवा तुम्ही घरी नक्की बनवा व तो कसा झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।